कैमरा रेडी, ओके, लाइट्स, ओके, चलो अभी सब रेडी आहे. आता वापस तुमच्या समोर येऊन आलो आहे मी, तुमच्या आवडता असेल असा शो जो आहे बिग बॉस. अर्थात आवडता असेल म्हणून तुम्ही वापस इथे आला आहात आणि पाहत आहात माझी बडबड. तर आजचे एपिसोड कसे चालू आहे, हा हप्ता कसा चालणार माहिती का? माझ्या दिलात कसं झापक झुपक झापक झुपक वाजत या, माझ्या दिलात कसं झापक झुपक झापक, असंच आजचा किंवा इथून पुढचे या हप्त्याचे एपिसोड जाणार आहे. या हप्त्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार आहे? तर सगळ्यात पहिले जे प्रोमोज आलेले आहे त्याच्यावरून मी थोडंसं तुम्हाला सांगून देतो. या हप्त्यामध्ये काहीतरी लहान बाळाची प्लॅनिंग असेल. मग जर का लहान बाळ पाठवलेलं आहे तर त्याच्यासाठी बिग बॉसचा पुढचा शो कसा असेल, तर आत्तापासून जो एक्सपिरियन्स आहे, जर का खरंच जसं म्हणतो ना हाडाचे कलाकार असतात, तसे हाडाचे बिग बॉस फॅन सुद्धा आहेत. आणि जे आहेत त्यांना माहिती असेल असं जेव्हा येतं तेव्हा तर 3 गोष्टी आरामशीर होतात. नाही झालं तरी मी सांगून देतो, जर का तुमच्या लक्षात नसेल किंवा तुम्ही नवीन फॅन असाल बिग बॉसचे, तर मी तुम्हाला सांगून देतो की जर का असे 2 बेबीज पाठवले तर समजून घ्या तुम्ही की डायरेक्ट बाई वरून आई. जे स्पर्धक आहे त्या स्पर्धकला असे काही स्पर्धक निवडले जातील किंवा सगळे स्पर्धक निवडले जातील. 2 ग्रुप बनवले जातील आणि दोन्ही ग्रुपमध्ये त्यांना लहान बाळासारखी वर्तणूक करायला लावतील. म्हणजेच लहान मुलांसोबत जसं वागतात किंवा लहान मुलं जसे असतात तसं बेबी सिटिंग जसा गेम असतो, लहान बाळ बनायचं शाळा किंवा असं असतं, प्रत्येकाने मेकअप वगैरे करायचं लहान बाळासारखं आणि तसं वागायचं लहान बाळासारखं आणि दुसऱ्या ग्रुपला एक तर तंग करायचं. सगळ्यात पहिले हा एक फंडा असतो, हा टाईपचा बिग बॉसचा एक गेम असतो. दुसरा हा एक झाला तर दुसरा कसं असतं माहिती का, की जेव्हा लहान बाळ पाठवलं जातात ना, हे तुम्हाला सांगितलं मी की 2 ग्रुप असतात, 2 ग्रुपमध्ये लहान बाळ बनतात आणि जे दुसरं ग्रुप असतात ते त्यांना मोठे असतात आणि त्यांना ते त्रास देत असतात. हे जरी दुसरं असलं तरी पण अजून एक गेममध्ये असं असतं की जेव्हा ते लहान बाळ पाठवलेले आहेत तर ते लहान बाळ पाठवले आहे म्हणजे पूर्णची पूर्ण फॅमिली पाहिजे. मग जे 2 ग्रुप आहेत त्याच्यामध्ये 2 फॅमिली डिवाइड केले जाणार आणि ती फॅमिली आता मी जी बोलतोय, एक फॅमिली मी या साईडला दाखवणार, एक फॅमिली मी या साईडला दाखवणार आहे. आताच ह्या फॅमिलीमध्ये कोण आहे कपल, तर या फॅमिलीमध्ये आहे वैभव आणि इरिना असू शकते. वैभव आणि इरिना फॅमिलीमध्ये जे आहेत नवरा बायको असू शकतात. इकडे कोण आहे, निकी आहे आणि अरबाज किंवा बरोबर चालू आहे तुमचं, अरबाज किंवा कोण असू शकतंय, तो अभिजित सावंत. आणि जर का ते आहेत फॅमिली मेंबर तर ज्येष्ठ कोणीतरी पाहिजे नाही का, सिनियर या ठिकाणी एक तर पॅडी असेल आणि दुसऱ्या ठिकाणी कोण असेल, वर्षा उसगावकर. आणि ज्या फॅमिलीमध्ये लहान मुलं असतात तर सूरज असू शकतो की निखिल कांबळे आहे तो पण. त्याच्यानंतर अजून काका आत्या मामा असे असतात. तर मग त्याच्यामध्ये योगिता आहे आणि अंकिता आहे प्लस तो निखिल दामले आहे आणि सूरज आहे. हे काय असू शकतात तर काका काकू किंवा मामा मामी. अशा प्रकारे लहान बाळांचा बिग बॉसचा गेम असतो आणि अशा प्रकारे हा बिग बॉसचा गेम अशी फॅमिली असणार आहे, 2 असे ग्रुप फॅमिलीमध्ये असणार आहेत. याच्यामध्ये फक्त थोडंसं चेंजेस होऊ शकतात. आणि जर का हे नसेल तर मग काय करतील, एका ग्रुपला काय लहान बाळ करतील की ते त्यांनी तंग करावं मोठ्यांना, किंवा दुसऱ्या ग्रुपला 3 दिवसानंतर 2 दिवसानंतर वापस काय असेल तर ते मोठे जे दाखवले होते आधी ते लहान बाळ दाखवतील आणि ते दुसऱ्या ग्रुपला तंग करतील. जे ग्रुप सरेंडर करतील ते ग्रुप हारले. अशा प्रकारे हा टास्क चालेल. याच्यानंतर अजूनही एक घेऊया की ज्या आपल्याला बिग बॉस शो मध्ये पाहायला भेटलेला आहे की ती निकिता बोली वापस जसं पॉपकॉर्न कसे फुटतात टाप 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 टाप, सकाळी सकाळी ती रात्रभर विचार करत होते. अशा प्रकारे काय तर अशा प्रकारे रात्रभर विचार करत होते आणि सकाळी अचानक तिला असं वाटलं, कारण की रितेश देशमुख सरांनी तिचं नाव नाही घेतलं, ओके, भाऊच्या धक्क्यावर. आणि तिला थोडंसं मी एवढा भारी गेम खेळ त्यांनी माझं नाव नाही घेतलं तर मला काहीतरी करावं लागेल. मग तिच्या मनातला तो जागृत झाला आणि मग तिने जे जे हिस्ट्रीमध्ये झालेलं होतं रिवाईज केलं की इतिहासामध्ये कोण कशासाठी भांडलं असेल तर सगळ्यात जास्त भांडणं होतात वस्तूसाठी. कोणी माझा कबड खोलला, कोणी माझ्या वस्तूला हात लावला तर मी सगळ्यांच्या वस्तूंना हात लावेल, सगळ्यांना थोडंसं तापवून देईल. आणि ते वातावरण तापवण्यासाठी त्यांनी सकाळी सकाळी वापस काय केलेले, भांडणं सुरू केलेले. नंतर ते निवडलेले, पण तेवढ्यासाठी त्यांनी अंकिताला सुद्धा धक्का दिलेला. अंकिता सुद्धा थोडीशी पुढे आलेली होती कारण की तिच्या वस्तूला हात लावणार तर ती पुढे येणार. आणि त्याच्यामध्ये पॅडी सुद्धा आहे. थोडंसं दिसतंय की पॅडी काय करणार, थोडंसं बोलणार, तू मजा एवढं पण नाही करणार, मी तर त्याच्यापेक्षा जास्त करतोय, माझ्यापेक्षा त्याचं कमीच करणार. तू माझ्या याला कशाला हात लावला कबडला. आणि मग ती म्हणणार मी लावणार. मग ती म्हणणार असं लावायचा नसतो माझ्या कबडला हात. मग ती वापस पुढे जाणार. मग पॅडी शांत, जसं आता सन्नाटा दिसतो एकदम तसं शांत, तसं पॅडी शांत होऊन जाईल आणि वापस ते पुढे चालत राहील.
अशा प्रकारे निकीचा गेम असणार आहे. आणि अशा थोडंसं तुम्ही काय करशाल, टीव्हीचा आवाज कमी करून देशाल आणि फक्त तमाशा पाहणार. तमाशा पाहायला सगळ्यांनाच आवडतं, त्याच्यामुळे आपण बिग बॉस शो पाहत असतो, बरोबर ना. तर हे सगळं झालं, हे सर्व झालं. पण गेम मध्ये पुढे अजून आपल्याला काय बघायला भेटणार आहे? गेम मध्ये पुढे आपल्याला फक्त बघायला भेटणार आहे जे मी तुम्हाला सांगितलं, की जे लहान बाळ आलेले फॅमिली तयार होते, किंवा दुसरं म्हणजेच एक ग्रुप आहे तो कसा लहान बाळासारखा करतो. आणि हा वेग थोडासा इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की हे पाहायला, मस्ती पाहायला जराशी मजा येते. आणि जेव्हा असे टास्क येत आहे, हे अशा टास्क मध्ये काय असते तर मस्ती असते. तर पुढची व्हिडिओ माझी पाहत राहा, कारण की मी तुम्हाला पुढे काय होणार आहे ते आधीच अपडेट देतो. मागच्या माझे व्हिडिओ पाहिले असेल तर मी तुम्हाला आधीच अपडेट दिलं होतं की पुढे काय घडणार आहे. चला भेटूया पुन्हा. आणि नॉमिनेशन झालेलं नाहीये, तर नॉमिनेशन पुढच्या हप्त्यात ढकललं गेलेलं आहे. कदाचित एकाच वेळेस 2 नॉमिनेशन होऊ शकतात, नाही तर बिग बॉस शोचा जे पिरियड आहे ते वाढू शकतो. नाही तर तिसरी गोष्ट होऊ शकते की वाईल्ड कार्डची एंट्री येणार होती, ती वाईल्ड कार्ड एंट्री येणार नाही. पण वाईल्ड कार्ड एंट्री कधी कधी 2 असतात, तर एकच एंट्री येईल वाईल्ड कार्ड एंट्री, कारण की एक हप्ता वाया गेलेला आहे. नंतर 1 नॉमिनेशन करावं लागेल, असं काहीतरी गेम आहे बिग बॉसचा या वर्षीचा. आणि टीआरपी रेटिंग वाढते, जसे रितेश देशमुख बोलले, पण ती टीआरपी रेटिंग फक्त त्यांच्यामुळे वाढत नाही, तर टीआरपी रेटिंग तुमच्यामुळे वाढतं, कारण की तुम्ही शोला प्रेम करता. जसं तुम्ही शोला प्रेम करता तसं मला पण जीव लावा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. मी तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येत आहोत. तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, शेअर करा इतर लोकांसोबत आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा.